शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक अमोल पाटील. महाराष्ट्रामध्ये ह्या वर्षाच्या खरीप हंगामामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मक्का पिकाची लागवड झालेली आहे. साधारणतः 15 ते 20 दिवस मक्काची पेरणी किंवा टोकन यंत्राने लागवड झालेली आहे. मक्का पिकामध्ये पहिल्या 25 दिवसामध्ये आपल्याला एक अतिशय महत्त्वाची फवारणी घ्यायची आहे, जी फॉल आर्मी वॉर्म किंवा ज्याला आपण खोड आळी म्हणतो अशा खोड आळीचं नियंत्रण करेल. ही आळी जर वेळीच आपण कंट्रोल केली नाही तर मक्याचं 100% नुकसान करण्याची क्षमता ही आळी ठेवते आणि हिची पैदावार जर आपल्या शेतामध्ये वाढली तर शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे बुट्ट्यात दाणे भरेपर्यंत फॉल आर्मी वॉर्म मक्का ह्या पिकाला त्रास देते. याच्यासाठी 2 वेळा आपल्याला फवारणी करायची आहे. परंतु आज मी फक्त पहिली फवारणी तुम्हाला सजेस्ट करणार आहे, जी मक्का लागवडीपासून मक्का पेरणीपासून पहिल्या 30 दिवसामध्ये आपल्याला करायची आहे. फॉल आर्मी वॉर्म ही अळी हिचा पतंग एका वेळेस जवळपास 2000 अंडी टाकतो. म्हणजेच सैन्यासारखीच यांची पैदावार होते आणि हजारो लाखोच्या संख्येने शेतामध्ये हे आक्रमण करतात. यासाठी पहिल्या 25 दिवसामध्ये डेलिगेट 12 ते 15 मिली प्रतिपंप सोबत कडूराजा 15 मिली प्रतिपंप, फक्त केमिकल न वापरता त्याच्यासोबत नीम ऑइल तुम्ही नक्की वापरा. हे इतकं स्ट्रॉंग आहे की कुठल्याही अळीला किंवा कुठलीही सकिंग पेस्ट, च्युइंग आणि बायटिंग पेस्ट तुमच्या पिकाला खाऊ शकत नाही, इतकं ते कडू बनवतं. तर डेलिगेट 12 ते 15 मिली सोबत कडूराजा 15 मिली किंवा इमामॅक्टिन 10 ग्राम सोबत कडूराजा 15 मिली आणि स्टिकर असं प्रमाण घेऊन आपण फवारणी करावी. जर आपल्या पिकामध्ये झिंकची कमतरता दिसत असेल तर झिंक ऑक्साईड 39.5% म्हणजे झिंकोडील प्रतिपंप 25 मिली ह्या फवारणीमध्ये ॲड करावं. माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.